मराठी, ते धडक ते धडक. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी. विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. श्री वेताळ गुरुच्या यात्रेनिमित्त रेवण गावातील ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झालाय. युवा उद्योजक श्री उर्फ माधव शेठ मुळीक यांनी या सोहळ्यासाठी ताकदीने पुढाकार घेतलाय. तब्बल 8 दिवस सुरू असणाऱ्या या पारायण सोहळ्यामुळे अखंड परिसर भक्ती रसात तल्लीन झालाय. यावेळी सलग 7 दिवस काकड आरतीला येणाऱ्या महिलांना साडी चोळी भेट देऊन अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. या आध्यात्मिक सोहळ्यासाठी दातृत्व जपणाऱ्या श्री उर्फ माधव शेठ मुळीक यांचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. ग्रामदैवत श्री वेताळ गुरुच्या यात्रेनिमित्त रेवणगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. युवा उद्योजक श्री उर्फ माधव शेठ प्रकाशदाजी मुळीक यांनी या सोहळ्यासाठी ताकदीने पुढाकार घेत या काळात मोठी यंत्रणा उभी केली. श्री उर्फ माधव शेठ मुळीक यांनी आपले वडील प्रकाशदाजी मुळीक यांचा समाजकार्याचा वसा आणि वारसा जोपासत अनोखा आध्यात्मिक उपक्रम राबवल्याचे पाहायला मिळाले. तब्बल 8 दिवस सुरू असणाऱ्या या पारायण सोहळ्यामुळे अखंड परिसर भक्ती रसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आपल्या घरी ज्ञानेश्वरी या संकल्पनेअंतर्गत श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भाविकांना भेट देण्यात आली. बंधू कैलासवासी शैलेश मुळीक यांच्या स्मरणार्थ माधव शेठ मुळीक यांनी पारायण वाचक महिला भगिनींना साडी चोळी भेट दिली. सलग 7 दिवस काकड आरतीला येणाऱ्या सर्व महिला भगिनींना साडी चोळी भेट देण्यात आली. तर पारायण वाचक पुरुष भक्तांना चांदीचे फोटो फ्रेम भेट देण्यात आले. या सोहळ्यासाठी गावातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले. पारायणाच्या समारोपाच्या दिवशी कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये एकोप्याची भावना वाढीस लागली असून अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. एकूणच या आध्यात्मिक सोहळ्यासाठी दातृत्व जपणाऱ्या श्री उर्फ माधव शेठ मुळीक यांचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल
डॉक्टर बंडगर यांचे मुळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.